नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत खमंग तोंडी लावणी. जेवणाच्या पानामध्ये भाजी बरोबरच तोंडी लावण्यालाही तेवढंच महत्त्व असतं. किंबहुना कधी कधी ही तोंडी लावणी एवढी रुचकर लागतात की पानातल्या भाजीकडे आपले लक्षच जात नाही. विशेष म्हणजे सगळीच तोंडी लावणी रुचकर लागतात. आज आपण 2 रुचकर तोंडी लावणी करणार आहोत. सोपी, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. प्रथम आपण लसणाचं तोंडी लावणं करणार आहोत. त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. ही अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, जिरं, पिठी साखर, धणा पावडर, हळद, हिंग, मीठ, तेल, कढीपत्ता, अर्ध लिंब आहे आणि ही कोथिंबीर आहे. आपण ह्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या या खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत. पण वेळेला थोड्याच घालायच्या या खलबत्त्यामध्ये पाकळ्या, लसणाच्या पाकळ्या, आणि त्या ओबडधोबड कुटून घ्यायच्या. एकदम अशा बारीक करायच्या नाहीत, ओबडधोबड कुटून घ्यायच्या त्या. ही तोंडी लावणी आहेत ना, ती झटपट होतात आणि अतिशय रुचकर लागतात. आपला लसूण ओबडधोबड ठेचून झालेला आहे. मी दाखवते तुम्हाला. हा लसूण आता वाटीमध्ये आपण काढून घेऊया आणि राहिलेल्या लसणाच्या पाकळ्या परत ठेचायला घेऊया. आपला सगळा लसूण ठेचून झालेला आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेऊया आपण. मध्यम आचेवरती मी हे एक पॅन ठेवलेलं आहे. पॅन तापलंय. थोडं तेल घालूया आपण त्याच्यावर. पाव चमचा हिंग घालूया. हिंग फुलले. जिरं घालूया आता थोडं. हे तोंडी लावणं अतिशय झटपट होतं. जास्त वेळ न लावता पटापट घालायचं त्याच्यामध्ये. हे कढीपत्त्याची पानं आहेत ती घालूया. मध्यम अर्धा कांदा मी कापून घेतलाय, बारीक कापून घेतलेला आहे, तो घालूया. कांदा मऊ वगैरे काही करायचा नाही, थोडा कुरकुरीतच ठेवायचा आपल्याला कांदा. अर्धा छोटा चमचा मी मीठ घालते. पाव चमचा हळद घालूया. रंगासाठी थोडी हळद घालायची. लाल तिखट आहे ना, हे घालूया आपण. लाल तिखट जळेल फोडणीमध्ये म्हणून थोडंसं मी पॅन वरती उचलून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण ठेचलेला हा लसूण घालायचा. हे सगळे पदार्थ थोडे कुरकुरीतच ठेवायचे आहेत. एकदम असे मऊ असं मॅशी नाही करायचे. थोडं पाणी घालूया, नाही तर आपला मसाला जळेल. एक चमचा मी धणा पावडर टाकते आता त्याच्यामध्ये. अर्ध लिंब घेतले ते पिळूया.
हे तोंडी लावणं तिखट आंबट थोडंसं गोडसर एकदम मस्त रुचकर लागतं, कारण आपण त्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर घालणार आहोत, पाव चमचा. ढवळून घेऊया छान. छान तर्रीवालं आपलं लसणाचं तोंडी लावणं तयार झालेलं आहे. 4-5 मिनिटांमध्येच हे तोंडी लावणं तयार होतं. मस्त रंग आलेला आहे ना आपल्या तोंडी लावण्याला. गॅस घालवूया आता आपण. 2 मिनिटांनी आपण हे तोंडी लावणं सर्व करूया. भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशाही बरोबर हे तोंडी लावणं अतिशय रुचकर लागतं. मस्त एकदम लसणाचं झणझणीत आणि चमचमीत तोंडी लावणं आपलं तयार आहे. वरून आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आपलं लसणाचं झणझणीत आणि चमचमीत तोंडी लावणं करून झालेलं आहे. आता आपण कांद्याचं तोंडी लावणं करणार आहोत. त्यासाठी मी हे 3 कांदे घेतलेले आहेत. लिंब, पिठी साखर, लाल तिखट, धणा पावडर आणि हे मीठ आहे. कांद्याचे आपण पातळ पातळ स्लायसेस करून घेणार आहोत, चकत्या करून घेणार आहोत. दोन कांद्याच्या चकत्या केलेल्या आहेत. आता या चकत्या आपण सोडवून घेऊया, मोकळ्या करून घेऊया. आपल्या कांद्याच्या रिंगा मोकळ्या करून झालेल्या आहेत. हे ना मी आता हे बर्फाचं पाणी घेतलेलं आहे एका बाउलमध्ये. कांद्यामध्ये मीठ टाकलं की कांदा मऊ पडतो, म्हणून तो मऊ पडू नये म्हणून आपण 1-1.5 मिनिट या कांद्याच्या रिंगा बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत. बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे कांदे तरतरीत राहतात, असे मऊ पडत नाहीत. मिठामध्ये टाकले तरी सुद्धा मऊ नाही पडत, म्हणून 1-1.5 मिनिट आपण बर्फाच्या पाण्यामध्ये त्यांना ठेवणार आहोत. 1.5-2 मिनिटं झालेली आहेत. आता बर्फाच्या पाण्यातून आपण ह्या कांद्याच्या रिंगा काढूया आणि पसरून ठेवूया. आणि एका छोट्या नॅपकिननी ना वरचं पाणी आपण टिपून काढूया. कांद्याच्या रिंगा आपण थोड्याशा कोरड्या करून घेतल्यात. आता त्या बाउलमध्ये घालूया. आणि आधी त्याच्यावरती एक लिंब पिळूया. अर्धा छोटा चमचा मीठ घालते मी त्याच्यावरती. अर्धा चमचा धणा पावडर घालते.
आणि 1 चमचा लाल तिखट घालते. झणझणीत आणि रगमगीत असं हे तोंडी लावणं असतं कांद्याचं. हाताने छान आता मिक्स करूया. या तोंडी लावण्याला गॅसची गरज लागत नाही. कच्च्या कांद्याचंच आपण तोंडी लावणं करणार आहोत. हे तोंडी लावणं अतिशय रुचकर लागतं. वरून थोडी कोथिंबीर घालूया. कुरकुरीत कांद्याचं रुचकर तोंडी लावून आपलं तयार आहे. सर्व करूया आता आपण ते. आपली झणझणीत आणि चमचमीत 2 तोंडी लावणी तयार आहेत. एक कांद्याचं आणि एक लसणाचं. ही दोन्ही तोंडी लावणी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.